संजीव परब यांनी वारंवार नाव न घेता लोकचा तो भाजपकडे ठेवला आहे आणि जी महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात होणारी जी आंदोलनं आहेत अशोक खरातच्या सोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला पैसा पुरवला जातो आणि त्याच्या मागे विशाल नेतृत्व असल्यासारखं असल्याचा आरोप केला. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही, असं मला वाटत नाही की या सगळ्या विषयाला खरा त्यांचं त्या कुठल्या तरी विषयाची पार्श्वभूमी आहे. विरोधी पक्ष आहे, ते आपलं काम करत आहे, पण त्याला कुठल्या नेत्याचा कोणाचा पाठिंबा असेल तर विशेष काय आपल्याला त्या विषयामध्ये काय कुठल्या विषयामध्ये माहिती नाही. कोण आहे असं काय भाजपचा स्थापना दिवस 6 तारखेला होता. युपी पंचायत समितीमध्ये महायुतीपेक्षा भाजपला चांगली सीट्स निवडल्या, अध्यक्ष सुद्धा भाजपचेच झाले. पण या इलेक्शनच्या वेळी काही नाराज जे होते ते अपक्ष म्हणून घडले, ते जिंकूनही आले. या संदर्भात आंगणेवाडी येथे प्रशासक चव्हाण यांना आम्ही विचारलं होतं की या जे निवडून आले त्यांना पक्षात परत घेणार का? त्यावेळी बोलले की जिल्हाध्यक्ष ठरवतील या संदर्भात निर्णय. नाही, कसं आहे की पक्षाच्या ज्या कार्यकर्त्याने पक्षाचं त्यावेळी ऐकलं नाही किंवा पक्षाने जे काय सांगितलेल्या गोष्टीचं पालन केलं नाही, पक्ष शिस्त पाळली नाही, त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तात्काळ कार्यवाही केलेली आहे. त्यानंतर ते कोण त्यापैकी निवडून आले असतील, कोण हरले असतील, त्याचा काय विचार करण्याचा फारसा भारतीय जनता पार्टीने तो विषय अजेंड्यावर घेतलेला नाही. आणि ज्यावेळी असं काही निलंबन वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतात, आता तुमच्या ह्याच्यात आहे, माहितीत आहे की काही निलंबन, तर पक्षाचं प्रदेश नेतृत्व असतं किंवा जिल्हा स्तराची कोर कमिटी असते, ती याच्यावर यथावकाश गरज वाटली या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर निर्णय घेतील. जिल्हाध्यक्ष हा जरी नेतृत्व करत असला तरी भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली अशी आहे की कोर टीमने त्या सगळ्या विषयामध्ये विचार करावा. त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही विचार अजूनपर्यंत तरी झालेला नाही, अशा पद्धतीची कुठली चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही. ज्यावेळी हा विषय कधी चर्चेला येईल तेव्हा आम्ही जिल्ह्यातली प्रमुख मंडळी जे आहोत ती ठरवू, त्या बाबतीत वरच्यांचं मार्गदर्शन घेऊ. भारतीय जनता पार्टीच्या निशाणीवर जी लोक निवडून आली तितकीच लोक भारतीय जनता पार्टीचे आहेत असं आता तरी आपण समजणार. भारतीय जनता पार्टीचा आदेश ज्यांनी पाळला नाही त्यांना कट्टर म्हणणं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आमच्या ह्याच्यात बसत नाही कार्यप्रणालीमध्ये. बरोबर ना साहेब?